भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी काही संपायच्या नाव घेत नाहीत. त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. आता त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केला आहे. रुपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आरोपी करावे असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. चाकणकर यांना मुख्य आरोपी करावे असे थेट पत्र रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. ठोंबरे यांनी या पत्रात 3 महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले. अशोक खरात हे काही केले आहे ते फक्त चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केले आहे, त्यामुळे चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे. लाडका भाऊ असा उल्लेख करत रुपाली पाटील यांची मुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली आहे. खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे आहे. विषय: रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स केटमध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत. महोदय, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर पानी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तमेव भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी मला माहीत असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्या समोर करेल. त्यापैकी रुपाली चाकणकर हिच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहे. मागील वर्षी पत्रकारांनी याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांना बाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहीत होते. त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे. 2. दिनांक 29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण बाभी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रकम 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबांनी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे. 3. शिर्डी पोलीस स्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते की भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती की रुपाली वाकणकर पानचेवर कारवाई होण्याइतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्य परिस्थिती बाहेर आणून पीडित महिलांना न्याय द्यावा.